जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पाथर्डी शहरातील माणिक दौंडी चौकात मंगळवारी मध्यरात्री सकाळी कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य राजे गर्जे यांना पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागातील सरकारी कर्मचारी श्रीकांत पालवे आणि प्रतीक बडे यांनी टक्केवारीसाठी मारहाण करत धमकी दिली। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण अखेर काल जाहीर झालं। या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना निवडणुकीची संधी निर्माण झाली असून काही प्रभागांच्या आरक्षणात बदल झाल्याचं तेथील इच्छुकांना पर्यायी जागा शोधावी लागणार आहे। नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले, त्यामुळे कोणत्याही खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळू शकते। नगर परिषदेच्या 17 प्रभागातील एकूण 34 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने 31,628 कोटींचे पॅकेज दिलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरता दाखवून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच निधी वर्ग करण्याचं नियोजन केलं, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मदत मिळेल अशी माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्ह्याचा क्राईम रेट जसा वाढत चाललाय तशी येथील गुन्हेगारीची संख्या देखील वाढत आहे। जिल्ह्यात आज रोजी तब्बल 6,552 गुन्हेगार असून त्यांनी 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले, त्यात 364 हिस्ट्री शीटर आरोपींचा देखील समावेश आहे। पोलीस प्रशासनाने 2+ प्रणालीद्वारे या सर्व गुन्हेगारांची माहिती संगणकीकृत केली असून या माध्यमातून जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन या गुन्हेगारांवर वॉच ठेवून आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी T+ प्रणाली अधिक बळकट केली आहे। 2 पेक्षा अधिक गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले। सन 2024 मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले 11 गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरीय त्रिसदस्य समितीने मान्यता दिली आहे। उर्वरित गुन्ह्याची तपासणी सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला ही माहिती दिली आहे, असं ॲडव्होकेट अनुराधा येवले यांनी सांगितलंय। या शिष्टमंडळात ॲडव्होकेट गजेंद्र दांगट, ॲडव्होकेट हरीश भागरे, मदन आढाव, वैभव बोगाडे, स्वप्नील तगडे, अभय शेंडगे, निलेश सुबे, राम जरांगे, संदीप जगताप आदींचा समावेश होता। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रावणी नगर परिषदेच्या प्रभाग निहाय आरक्षणाची घोषणा झाली असून काही खुले प्रभाग राखीव झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे। त्यामुळे अनेक इच्छुकांना आता सुरक्षित प्रभाग घ्यावे लागणार असून त्यांच्या राजकीय समीकरणामध्ये बदल झालाय। प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास वर्ग, प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 3 आणि 4 नागरिकांचा मागासवर्ग म्हणून आरक्षित झाला आहे। रावरी तालुक्यातील तांबेरे येथे निळवंडे योजनेच्या पाईपलाईन कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका 50 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। किसन उर्फ कृष्ण भानुदास गागरे हे काल रात्री पाईप घराकडे नेत असताना निळवंडे पाईपलाईन साठी खोदलेल्या उघड्या खड्ड्यात पडले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना काल घडली आहे। संगमनेर तालुक्यातील सर्वच रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून पावसाळा संपल्यानंतर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत।
कॉन्क्रिटीकरण करण्याचा पर्याय राज्य शासनासमोर आहे, त्यामुळे संगमनेर तालुक्यात ही कॉन्क्रिटीकरण रस्ते करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय। संगमनेर तालुक्यातील वरझडी बुद्रुक येथे शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली, तेथे ते बोलत होते। आथर्डी एसटी आगाराची 34 वर्षाची परंपरा कायम ठेवत वाजत गाजत मोठा देवीस साडी चोळी अर्पण केली गेली। नवरात्री उत्सवानंतर दरवर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पार पडणारी एसटी आगाराची परंपरा मिरवणूक यंदाही भक्तिभावात पार पडली। आगाराच्या परिसरातून मोठा देवीची सुशोभित प्रतिमा बसच्या पुढील भागात ठेवण्यात आली होती। जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।